नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिक्षण संस्था असो, सहकारी संस्था असो किंवा खाजगी संस्था, कुठल्याही संस्था उभा करताना त्याचे जे उद्देश डोळ्यासमोर ठेवलेले जातात ना, ते खूप उदात्त असतात, खूप भव्य दिव्य असतात. समाजाच्या कल्याणासाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या मुलांना नोकऱ्या देण्यासाठी वगैरे 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 असे उद्देश सांगितले जातात. सहकारी संस्था असेल तर शेतकरी असतील किंवा सभासद असतील, यांच्याकडून 100-200 रुपयाप्रमाणे लाखो कोट्यवधी रुपये गोळा केले जातात. त्याच्या जीवावर संस्थेचं मोठं जाळं पसरलं जातं आणि त्यानंतर संस्था चालक हे मालक बनतात आणि हे माजलेले मालक नंतर सभासदांना किंवा इतरांना पूर्णपणे कोलायला लागतात. आता हे आम्ही आज का सांगतोय तर माजी खासदार केशर काकू क्षीरसागर, सोनाजीराव नाना क्षीरसागर, माजी मंत्री सुंदरराव सोळंके, माजी आमदार सफदर अली देशमुख यांच्यासारख्या दिग्गज लोकांनी ज्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, त्या अंजुमन इशाते तालीम या संस्थेमध्ये आता आमेर काझी अँड त्याच्या ज्या काही सहकारी 10-15-20 शिक्षिका आहेत, त्यांचं जे प्रकरण उघडकीस आलं किंवा त्यानंतर मोहसीनचं प्रकरण असेल किंवा आसेफचं प्रकरण असेल, हे उघडकीस आल्यानंतर हळूहळू या संस्थेमध्ये कौम की संस्था है, कौम का इदारा है, हमें अपने इदारे पे नाज है, हमारे जो स्टूडेंट है वो चांद्रयान 2 में भी शामिल थे, अशा गप्पा मारणाऱ्या सबिहा मॅडम आणि त्यांच्या संचालकांनी लाखो रुपये घेऊन इथं नोकऱ्या वाटल्यात. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाकले. हे आम्ही बोलत नाहीये. आता हळूहळू ज्या लोकांवर अन्याय झालाय ते लोक हे उघडपणे बोलतायत, आम्हाला फोन करून सांगतायत. या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या चौस अँड कंपनीने केलेला आहे. म्हणजे जी संस्था मुस्लिम समाजातील जो अत्यंत गरीब, दीन, दलित, दुबळा जो वर्ग आहे, त्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उभा करण्यात आली होती, त्या मूळ जे काही उद्दिष्ट आहे त्यालाच हरताळ फासण्याचं काम या चौस अँड कंपनीकडून सुरू आहे. बरं, त्यांना विरोध करायला कुणीच नाही, कारण की त्यांनी सगळे नाते गोत्यातले, बहिणीचा मुलगा, बहिणीची मुलगी, भावाची मुलं, कुठं स्वतःची मुलं, अशीच लोक घेतलेली आहेत. त्यामुळं विरोध करणार कोण? बरं, विरोध करणाऱ्यांनाही काही देणं घेणं नाही, कारण की आपला समजा जर का एखाद्या पुढाऱ्यानं किंवा एखाद्या समाजाच्या ठेकेदारानं थोडाफार विरोध जर का केला, एखादं आमेर सारखं प्रकरण बाहेर काढलं की त्याच्या मुलीला, त्याच्या मुलाला, त्याच्या नातवाला, त्याच्या भाच्याला, भाची सुनेला कुणालाही नोकरी दिली जाते. मग कोण कशाला बोंब करणार आहे हो? पण या चौस अँड कंपनीनं किती अन्याय अत्याचार केले आणि त्यामुळंच आमेर काझी सारखा एक माजलेला नराधम हा त्यांच्या ऐकण्यात कसा राहत नाही, याची अनेक उदाहरणं आता आमच्यापर्यंत आली आहेत. म्हणजे काजी हमीमुद्दीन नावाचे एक गृहस्थ, ज्यांनी 28 वर्ष या संस्थेची सेवा केली, या संस्था चालकांची सेवा केली, पण त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना सेवेमध्ये कायम केलं गेलं नाही. का? तर त्यांनी संस्था चालकांच्या घरामध्ये लाखोंच्या थैल्या रिकाम्या केल्या नाहीत म्हणून. हे हमीमुद्दीन एकटेच आहेत का? नाही. जरीन खान नावाचा एक लॅब असिस्टंट 17 वर्ष नोकरी केली हो या व्यक्तीनं. म्हणजे विचार करा, आयुष्यातला एक गोल्डन पिरियड जो व्यक्ती या संस्था चालकांच्या पायावर पाणी घालण्यात आणि त्यांचे पाय धुण्यामध्ये घालवतो ना, आणि त्याच्यानंतरही जर का त्याच्या पदरी निराशा येत असेल तर तो या संस्था चालकांना बद्दुआच देणार. अब्दुल रऊफ नावाचा एक शिपाई होता, ज्यानं 30 वर्ष सेवा केली. त्यानंतर युसुफ भाई हे दुसरे शिपाई, ज्यांची 35 वर्षाची सेवा झाली. म्हणजे ही जी लोक आहेत ना, ही उदाहरणादाखल दिलेली आहेत. आमच्याकडे अशी भरपूर नावं आहेत. म्हणजे तिथले एक मुख्याध्यापक आहेत इरफान म्हणून,
म्हणजे एकीकडं युसुफ भाई असतील, अब्दुल रऊफ असतील, जरीन खान असेल किंवा काझी हमीमुद्दीन असतील, यांच्यासारखी लोक 25-25, 30-30 वर्ष तिथं राबली, हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं आणि त्यांना सेवेत कायम केलं गेलं नाही. का? तर त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून. दुसरीकडं इरफान नावाचा जो मुख्याध्यापक पदावर बसलेली व्यक्ती आहे, त्याचा मुलगा तिथं नोकरीला आहे, त्याची सून तिथं नोकरीला आहे, त्याचा भाऊ तिथं नोकरीला आहे, त्याची बहीण तिथं नोकरीला आहे. एवढंच काय, नाचसून किंवा नाच जावई हे सुद्धा नोकरीला आहे. अहो म्हणजे या चाऊस अँड कंपनीनं आपल्या आजूबाजूच्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ही संस्था उभा केली होती का? मग कुठं गेला होता मुस्लिम धर्माचा, मुस्लिम समाजाचा प्रचार आणि प्रसार करायचा, शिक्षणाचं वारं या समाजामध्ये गेलं पाहिजे, हा समाज सुशिक्षित झाला पाहिजे, हे उद्दिष्ट कुठं गेले? आणि या सगळ्या प्रकाराची माहिती आमेर असेल, मोहसिन असेल, आसेफ असेल किंवा ज्या या सगळ्या सेक्स कांडमध्ये, सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिला असतील, या सगळ्यांना होती हो. आणि त्याच्यामुळं संस्थाचालक जर का जास्त आवाज करायले, संस्थाचालक जर का जास्त अंगावर यायला लागले, तर त्यांनी लगेच ही अस्त्र काढायची. तुमने ऐसा किया है, तुमने इसके बच्चे को लिया है, तुमने उसके भाऊ को लिया है, ये किया है, वो किया है. अशा पद्धतीनं जर का संस्थाचालकांच्या अंगावर ही लोक गेले की संस्थाचालक गप्प बसायचे. म्हणजे कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये, कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये या गोष्टी होतातच, नाही होत असं नाही. केवळ मिलियामधलं उघड झालंय म्हणून आता बोंब सुरू आहे असंही म्हणता येईल, पण त्यालाही काही मर्यादा आहे. तुम्ही कुणाला नोकरीला घ्यायचं, त्याचं जर का एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही घ्या ना, पण पैशासाठी केवळ, म्हणजे तुमच्या घरं भरायचे म्हणून तुमच्या नातेवाईकांना खैरात वाटल्यासारखी जर का तुम्ही नोकऱ्यांची खैरात वाटणार असाल तर तुमची चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळेच म्हणजे आमेर सारखं प्रकरण बाहेर आल्यानंतर समाजामध्ये असंतोष निर्माण झाला. तो असंतोष केवळ आमेरच्या प्रकरणाचा किंवा मोहसिनच्या प्रकरणामुळे निर्माण झालेला नव्हता, तर तो असंतोष हा ज्या पद्धतीनं ही चाऊस अँड कंपनी वागली ना गेल्या 10, 15, 20 वर्षात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त रोष निर्माण झालेला आहे. म्हणजे ही कुणाचंच ऐकत नाही. यांना पैशाची झापड यांच्या डोळ्यावर एवढी चढलेली आहे की हे कुणालाच जुमानायला तयार नाही. फक्त संस्था जर का अडचणीत आली तर यांना समाज, धर्म, कौम आठवते. एरवी मात्र हे समाजच काय, पण समाजाचे जे कोणी ठेकेदार असतील, समाजाचे जे कोणी पुढारी असतील, त्यांना दारात सुद्धा उभा करत नाही. अशी परिस्थिती आहे. गोरगरिबांची लेकरं तर या ठिकाणी नोकरीला लावली असतील असं भिंग घेऊन शोधावं लागेल. जो देता वो नेता, अशा पद्धतीनं या लोकांनी आजपर्यंत कारभार केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच ही संस्था अडचणीत आल्यानंतर समाज त्यांच्या बाजूने उभा राहणं अपेक्षित होतं, पण ज्या कारणामुळे संस्था अडचणीत आली आहे ते कारण अत्यंत अश्लाघ्य आहे, अत्यंत अमानवीय कारण आहे. आणि त्याच्यामुळे संस्थेच्या विरोधात समाज उभा राहिलाय. आणि आता संस्थेनं कशा पद्धतीनं लूट चालवलेली आहे, आर्थिक गैरव्यवहार कशा पद्धतीनं झालेले आहेत, कशा पद्धतीनं या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, या आणि इतर गोष्टी देखील आता हळूहळू बाहेर येत आहेत. या संस्थेच्या अनेक किस्से आमच्याकडं आता स्वतःहून लोक येऊन सांगतात. हे किस्से आम्ही आपल्यापर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.